शिवजयंती करणारे जे तरुण मंडळ आहे त्यांनी गळ्यामध्ये तर तुमच्या माळा असतीलच, नसेल तर गळ्यामध्ये माळ घालावी, नाही का नाही, एकादशी व्रत करावं आणि ज्ञानेश्वरी दररोज वाचावी. ज्ञानेश्वरी काय करावी? दररोज वाचावी. ज्ञानेश्वरी दररोज वाचावी. एक ज्ञानेश्वरी वाचण्याचा फायदा सांगतो तुम्हाला, माझ्यातर्फे फायदा आहे बरं का. मी असं सांगतो आता कीर्तनामध्ये, ज्या गावामध्ये महिन्याला पारायण करणारे जेवढे माणसं असतील, महिन्याला पारायण कितीला? महिन्याला. मग तरुण मंडळात असो किंवा स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्या गावामध्ये एक माणूस महिन्याला पारायण करणारा असला की त्या सत्याला आपले 1000 रुपये देणगी. तुमच्या गावात जर 11 निघाले तर 11,000. तुम्ही म्हणाल आमची 21 निघते, 21,000 देणगे तुम्हाला. पण कितीला पारायण? महिन्याला पारायण. कारण असे महाराज, ग्रंथ वाचल्याशिवाय कीर्तनकार अभंगावर बोलतो का बाजूला बोलतो हे करणार. माझी ही विनंती. सध्याच्या काळामध्ये